हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती लोकनेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामशेठ ठाकूरजी, त्याचप्रमाणे वहिनी साहेब, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, माननीय श्री गणेश नाईक साहेब, भरत शेठ गोगावले, सुनीलजी तटकरे, आशिषजी शेलार, अदितीताई तटकरे, श्रीरंगप्पा बारणे, आमचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विक्रांत पाटील, श्री दिलीप वळसे पाटील, श्री रविशेठ पाटील, श्रीमती मंदाताई म्हात्रे, श्री महेंद्र दळवी, श्री प्रशांत शेठ ठाकूर, श्री महेश बालडी, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री धैर्यशील पाटील, श्री देवेंद्र साटम, श्री चंद्रकांत दळवी, श्री जे.एम. म्हात्रे, श्री किसन जावळे, श्री विजय सिंघल, या ठिकाणी माननीय रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने रामशेठ ठाकूर यांचं अभिष्टचिंतन करतो आणि आई भवानीला प्रार्थना करतो की त्यांचं समाज कार्य असंच अविरत सातत्याने चालत राहो आणि त्याकरता आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो, अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो। आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाहीये, हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा सत्कार आपण सगळे लोक मिळून करतो आहोत। आत्ताच आपण बघितलं रामशेठ ठाकूरांचं जे आयुष्य आहे, छोट्याशा गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याकरता त्यांनी केलेली मेहनत आणि विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था सुरू केली, त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्या काळामध्ये त्यांच्यासारख्या होतकरू पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरता कमवा आणि शिका अशा प्रकारची जी योजना सुरू करण्यात आली होती, त्या योजनेमध्ये मेहनत करायची, कमवायचं आणि शिकायचं अशा पद्धतीनं आपलं शिक्षण हे रामशेठ पाटलांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर ते इथल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपली नोकरी धरली। 200 रुपये पगारावर पहिल्यांदा त्यांनी नोकरी सुरू केली आणि आपण आज पाहतोय की स्वतःला शिक्षणाकरता ज्या काही अडचणी सहन कराव्या लागल्या, आज अनेक शाळा, शैक्षणिक संस्था, अनेक मुलांचं शिक्षण, या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं संपूर्ण जे आयुष्यात कमवलेलं आहे ते लावण्याचं काम त्यांनी केलं आणि अनेकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं जे काही पुण्यकर्म आहे ते करण्याचं काम रामशेठ ठाकूरांनी केलं। पण त्याच वेळी ज्या रयत शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी त्यांना संधी दिली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या योजनेतनं त्यांना शिकायला मिळालं, मला असं वाटतं की जशी एकलव्याने आपली गुरुदक्षिणा दिली होती तशी गुरुदक्षिणा देणारे आमचे रामशेठ ठाकूर आहेत। त्या रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास
अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील, याला सढळ हाताने त्यांनी मदत केली. आत्ताच महेशजींनी सांगितलं 135 कोटी रुपये. आणि दरवर्षी एकही वर्ष असं जात नाही की ज्या वर्षी रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आपली मदत देत नाही. त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुनी न मागता देणारे अशा प्रकारचे रामशेठ ठाकूर हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत. आणि त्यांचा प्रवास देखील थक्क करणार आहे. मी ज्यावेळी हे पुस्तक वाचत होतो त्यावेळी मला त्याच्यात बघायला मिळालं की साधी नोकरी करत असताना त्यांना पहिली संधी आली. या सिडकोचं आणि काही भरण टाकण्याचं काम, काही बंधारे बांधण्याचं काम चाललं होतं. आणि त्यात ज्यांच्याकडे काम होतं ते लेले साहेब, त्यांना रामशेठ ठाकूर म्हणाले मी हे काम करू शकतो. त्यांना विश्वास नव्हता, पण तरी देखील रामशेठ ठाकूरांना 10,000 रुपयाचं काम मिळालं. घरचे दागिने गहाण टाकले, पेढीवरनं 5,000 रुपये उचलले आणि पहिल्यांदा ते काम केलं. आणि पहिल्या कामामध्ये त्या ठिकाणी 2,500 रुपये नफा कमवला. ज्यावेळी 450 रुपये पगार होता त्यावेळी 2,500चा नफा कमवून रामशेठ ठाकूरांच्या लक्षात आलं की नोकरी तर करायचीच आहे, पण मोठं व्हायचं असेल तर हे कामही करावं लागेल. आणि मग 50,000चं काम, त्यानंतर 1 लाखाचं काम, असं करता करता ते आपलं काम वाढवत गेले. आणि मग ज्यावेळी सिडकोनं त्या काळात 1 कोटी रुपयाचं काम काढलं, आणि आपल्याला कल्पना आहे अनेक वेळा इथे तर त्यांच्या संघर्षात स्थानिकांकरता संघर्ष आलाय, पण त्यावेळी फक्त मोठे कंत्राटदार हे 1 कोटीचं काम करू शकणार होते. मग रामशेठ यांनी सिडकोच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन उभारलं आणि सांगितलं याचे पाठ करा. हे काही एक काम नाही आहे, याचे पाठ करू शकता. आणि इथल्या सगळ्या भूमिपुत्रांना एकत्रित करून सगळ्यांना थोडं थोडं काम देऊन ते काम त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि त्यातनं कशा पद्धतीनं काम करता येतं हे दाखवलं. एवढंच नाही तर सिडको आला तेव्हा सिडकोला विरोध खूप होता, कोणी ऑफिस द्यायला तयार नव्हतं. रामशेठ ठाकूरांनी सांगितलं माझ्याकडे ऑफिस सुरू करा. त्यांच्याकडे ऑफिस सुरू झालं. त्याच्यावर मोठा मोर्चा त्या काळामध्ये गेला. तो मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी रामशेठ ठाकूरांनी सांगितलं मोर्चा याकरता आला, तुम्ही सिडको काढला पण आमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही. आणि त्याच ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिकांना नोकऱ्या देतो. आणि तिथल्या तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या. आणि तिथनं रामशेठ ठाकूरांनी हा आपला संघर्ष सातत्याने पुढे नेला. एक आवर्जून उल्लेख आमच्या गणेश नाईक साहेबांचा रामशेठ ठाकूरांनी केला आहे की ज्यावेळी मोठं काम या JNPT पोर्टचं निघालं तोपर्यंत कंपनी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झाली होती, पण खूप मोठं काम होतं. आणि गणेश नाईक साहेबांनी आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाठवलं आणि सांगितलं की हे मोठं काम आलंय आणि हे काम रामशेठ ठाकूर करू शकतात, रामशेठने ते काम करावं. रामशेठ ठाकूर विदेशात होते, मग त्यांना विदेशात फोन लावला. ते म्हणाले मी हे काम करेन. आणि मग त्यावेळी आपल्या पोर्टचं मोठं काम हे रामशेठ ठाकूरांनी करून त्या काळचे जेवढे मोठे मोठे कंत्राटदार होते त्या सगळ्यांना मागे टाकून वेळेत काम पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी काम हे रामशेठ ठाकूरांनी करून दाखवलं. आणि त्यातनं ही जी कंपनी आज इतकी मोठी आपल्याला पाहायला मिळते ती कंपनी त्यांच्या मेहनतीतून आणि एक प्रकारे त्यांच्या जिद्दीतनं त्यांनी उभी करून दाखवली. आणि भूमिपुत्र देखील काम करू शकतात, तेही उत्तम काम करू शकतात हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर यांनी केलं. आणि एवढंच नाही तर एकीकडे स्वतःचा व्यवसाय तर सुरू होताच, पण त्यासोबत स्वर्गीय दिबा पाटलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी भूमिका निभावत होते. एक एक प्रश्न भूमिपुत्रांचा आपल्याला माहिती आहे 80च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते. कोणाची जमीन उचलली की घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचं. त्यांना काही मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, तुम्ही लढत राहा. अशा पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला
त्यात अतिशय प्रमुख भूमिका ही रामशेठ ठाकूर यांनी निभावली आणि टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले। जमिनी मिळाल्या, 12.5% निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला। अशा वेगवेगळ्या गोष्टी या सातत्याने संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं। हा असा नेता होता की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचं काम हे रामशेठ ठाकूर यांनी केलं। आणि त्यानंतर हे देखील राजकारणामध्ये खूप कमी पाहायला मिळतं, पण रामशेठ ठाकूर असा व्यक्ती होता ज्यांनी 51व्या 52व्या वर्षी घोषित करून टाकलं की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी राजकारणात राहायचं नाही म्हणजे मी निवडणूक लढणार नाही। खरं म्हणजे अनेक निवडणुका ते जिंकू शकले असते, पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करत राहिले। आज हा रायगड जिल्ह्यातला जो नवा मुंबईचा सगळा भाग आहे, या भागाच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे निश्चितपणे आता तर पुढच्या काळामध्ये आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे। खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे। मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे। आता देशामध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर असतील, सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असेल, सर्वात जास्त जॉब्स असतील, सगळ्या गोष्टी याच ठिकाणी तयार होणार आहेत। पण जेव्हा जेव्हा या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावं लिहिली जातील त्यातलं एक नाव हे रामशेठ ठाकूरांचं असेल, हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या संदर्भात महेशजींनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे। जर रामशेठ ठाकूरांची मदत मिळाली नसती तर हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आम्हाला करता आलं नसतं। मी ज्यावेळी याचं काम हातामध्ये घेतलं, आपल्याला माहिती आहे 20-25 वर्ष भिजत घोंगडं होतं, हातात घेतलं, वेळ पूर्ण करायचं आणि त्यावेळी आमच्या मदतीला रामशेठ ठाकूर धावून आले। त्यांनी संघर्षाने नाही तर सामंजस्याने समोरासमोर बसवून भूमिपुत्रांचेही प्रश्न सोडवून घेतले आणि आम्हाला जमीन देखील त्या ठिकाणी मिळवून दिली। आणि म्हणून आज हे जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे, जे एअरपोर्ट 2030 साली भारतातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असेल आणि त्याच्या पुढे जगातल्या पहिल्या 10 एअरपोर्टमध्ये जे येणार आहे अशा प्रकारचं एअरपोर्ट आपण पूर्ण करू शकलो, त्यांच्यासारखा नेतृत्व गुण असलेला व्यक्ती या ठिकाणी होता म्हणून। आणि मला आज उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की रामशेठ ठाकूरांचं हे जे सगळं समाजकार्य आहे, अनेकांना शिक्षणाकरता मदत असेल, अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसायात मदत असेल, जसं मगाशी सांगितलं आगरी कोळी महोत्सव असो, मराठी दिवाळी अंकाचा विशेषांक असो, त्याचा महोत्सव असो, सगळ्या गोष्टीच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात। आणि आज याही गोष्टीचा मला आनंद आहे की त्यांचा वारसा अतिशय मजबूतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय खंबीरपणे आमचे आमदार प्रशांत शेठ या ठिकाणी चालवून राहिलेले आहेत। अतिशय शांत, धीर, गंभीर, कामास काम ठेवणारे पण सर्वसामान्यांकरता झटणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या पनवेलकरांचा टोलचा प्रश्न सोडवून त्या ठिकाणी एक नेता कसं सरकारला वाकवू शकतो हे आपल्याला मागच्या काळामध्ये दाखवलं। मला असं वाटतं की निश्चितपणे रामशेठ ठाकूरांचा जरी त्यांनी राजकारणातनं त्या ठिकाणी निवडणुकीतनं संन्यास घेतला असला तरी राजकारणामध्ये तुमचा वारसा अतिशय समर्थपणे तुमची मुलं चालवत आहेत, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून खरं तर आज या ठिकाणी मी बोलायला गेलो तर मी खूप वेळ बोलू शकेन, कारण हे जे पुस्तक मी वाचलं त्यात इतक्या सुंदर अनेक गोष्टी आहेत, इतक्या प्रेरणादायी गोष्टी आहेत रामशेठ ठाकूरांबद्दल, इतक्या गोष्टी त्यांच्याबद्दल मी आज सांगू शकतो। पण अनेक वक्त्यांची भाषणं व्हायची आहेत। माननीय गडकरी साहेबांची मी परवानगी घेतली, मला एका कार्यक्रमाला पोहोचायचं आणि तिथे वेळेवर पोहोचणं गरजेचं असल्यामुळे खरं तर पूर्ण वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, परंतु
मला या कार्यक्रमातनं जावं लागणार आहे, म्हणून मी पहिले बोलण्याची संधी या ठिकाणी घेतली. पण मी आजच्या खरं म्हणजे या प्रसंगी रामशेठ ठाकूर, सौ शकुंतलाताई ठाकूर या दंपतीचं अतिशय मनापासनं त्या ठिकाणी अभिनंदन करतो, अभिष्टचिंतन करतो. आणि जसं आमच्या महेश बालदेंनी सांगितलं की रामशेठ ठाकूरांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याकरता आपण सगळे याच मैदानावर उपस्थित राहू, हा विश्वास आणि ईश्वराकडे प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.